अगं छकुली कुठे चाललीस तू? अहो थोडेसे कपडे आहेत तर धुवून टाकते. अगं राहू दे, माझे पण काही कपडे आहेत, मी धुवून घेते दोघींचे पण. ठेव. कपडे तर छकुली धुत होती, तू कशाला धुतलीस ग? तिने तिच्या रूम मधून बाहेर निघाली तरच की 2 घंटे झाले तसेच कपडे पडून होते. तिनं फोनवर बोलायली तिच्या माहेरी. तिला फोनवरून बोलण्याची फुरसत भेटली तरच तिनं धुवल की. झालं काय ग स्वयंपाक? एक काम कर, तू आराम कर, मी सगळ्यांना जेवायला वाढून देते. आई हे घ्या, जेवण करून घ्या. छकुली कुठे गेली? झोपली असेल आपापल्या रूम मध्ये. मी मोठी सून आहे ना, माझं कर्तव्यच आहे तुमची सेवा करणं. अगं छकुली तू आईच्या रूम मध्ये कस काय चाललीस? अहो मी माहेरी चालले ना, तर आईला विचारायचं. आईला काय विचारायचंय? तुला उशीर होत असेल ना, तू टेन्शन घेऊ नको, मी सांगून देते आईला. ठीक आहे तुमची चाय. अगं छकुली दिसणार नाही दुपारपासून. अहो आई काय सांगावं आता, तिनं माहेरी निघून गेली. तिला मी म्हणलं होतं जाता जाता आईला सांगून तरी जाय. काय सांगायचंय म्हण त्या म्हातारीला, अशी म्हणली आई तिनं. थांब आता तिला येऊ दे, सांगतो तिला. ते घ्या चाय. आणि तोच आणू का? नको, तोच पीस काही पाहिजे ना मला. आता येते ना म्हणजे आपण चांगलीच आग लावली. आता संध्याकाळी मस्त पॉपकॉर्न खात खात या दोघींचा तमाशा बघायचा.